ब्लॉग डॅनी मी आपल्या सहरसा मी धनंजय घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आज आम्ही जातोय कणकवलीला गौरीची भाजी आणायला. आज आमचा गणपतीचं विसर्जन आहे पहिली गोष्ट. तर बघूया आजची ब्लॉग कसा असतो कणकवलीचा. मस्त दिवस आहे आजचा. ऊन बघू शकता तुम्ही, काही सूर्याचा प्रकाश येतोय. आता आम्ही हाच सूर्याचा प्रकाश मी चाललो आहे. आजचा दिवस चांगला राहू देत, कारण गौरीचं विसर्जन आहे, म्हणजे गणपतीचं विसर्जन आहे आज. तर आजचा जरा दिवस जरच असणार नाही. त्यांचे बाप्पा आमचे 6 दिवस राहिलेले, त्यांचं आज विसर्जन होणार नाही. ज्याने आपण आजचा ब्लॉग बनवतोय. तुम्ही आता स्टे ट्यून. आणि खरं बोलू तर ते 6 दिवस असतात ना, माहिती भरपूर धावपळ होते, भरपूर सगळं होतं, पण ते धावपळीची अलगच मजा असते खरं बोलू तर या ह्याच्यामध्ये सणांमध्ये. आणि हे सण असे असतात ना, गौरी गणपती आणि गावचा गौरी गणपती म्हणजे अलगच मजा, अलग मजा, अलग भरपूर काय काय आम्हाला नवीन बघायला भेटतं, भरपूर आम्हाला नवीन शिकायला भेटतं. आपले बोलू शकतात की तुम्ही इंग्लिशमध्ये वर्ड आहे त्याला काय बोलतात, कल्चर हां, कल्चर बघायला भेटतं. कल्चर कशी आपली इथली गौरी आणि मुंबईची गौरी किती डिफरन्स असते, नाही नवीन असतं इथे. तर आम्ही आलो आहे बस स्टॉपवर, बसची वाट बघतोय. बस तर एवढं देणार नाही वाटत नाही, सकाळचे 8 वाजले. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बसची आम्ही वाट बघूया. आम्हाला एसटी नाही, पण आम्हाला टमटम भेटली. मॉर्निंगची वेळेतून खाली आहे गाडी, म्हणून लगेच भेटली. आणि जर मी बोललो आज शेवटचा दिवस आहे आपला गणपतीचा, 6वा दिवस आहे आजचा. आपली चाललो त्यांचे सामान आणायला. तर तुम्ही आता कणकवली तर भेटा. आम्ही काय काय शॉपिंग करतो ती मी दाखवेलच पुढे, पण ते वेळ भेटली तर दाखवेल, नाही तर शेवटला आम्ही तुम्हाला सांगूच होती असं काय असतं. स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. प्लीज बेल आयकनवर क्लिक करा तुम्हाला नेक्स्ट अपडेट यायला. सबस्क्राईब करा. आज आम्ही भरपूर लवकर आलो आहे का? हो, भरपूर. चवळीचा पाला, पालेभाजी, शेंग्यांचा पाला. 20 रुपये. तर आता मी आपल्या गणपती आधी हार घेतलेला आहे, शंकरचा हार. आम्ही तर चाललो आहे. तर म्हणजे आमचं सहसामान घेऊन झालेलं आहे. काय झालं आहे कॅमेऱ्यावर, सहसामान घेऊन झालेलं आहे. तर आम्ही आता घरी निघालो, एसटीसाठी आलो आहे बघायला. एसटी येतं आता ती कोणती आहे पानो. एवढी गर्दी बघून तर मला नाही वाटतं आमची काही लोकल लागेल. देवगड आहे, देवगड गाडी आहे. आणि दुपारी किती वाजता? बापरे.
तर आम्ही परत चाललो आहे टमटमकडे. जसं आमचं सहल घेऊन झालेलं आहे तुम्ही बघितलं. बस स्टँडवर पण गेलो, त्यावर बस नाही भेटली, त्यामुळे टमटम भेटली आणि टमटमवर निघालो घरी जायला. तर त्याला घरी भेटली. आता त्यावरी बघी एक टाइमपास करते. माझी आई मोदक करते, उकडीचे मोदक करते, बहीण पण उकडीचे मोदक करते आणि मी इथे टाइमपास करतोय. तर आता आमचे बाप्पा रेडी झालेले आहेत जायला, आमची गौरी पण रेडी झालेली आहे जायला. बघू शकतात काय सुंदर आमचे दोन ते झालं आहे. बोलतात ना की जायच्या वेळेला बाप्पाला तेज येतो, तो ते झालेलं आहे. गौरी आई चालल्या आपल्या घरी. मोरया मंगल मूर्ती रे बाप्पा गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. तर आता आमचे बाप्पा निघालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा, हेच आम्ही गुणगान मी निघालो आहे आता. तर चला भेटूया आम्ही आता आपल्या बाप्पाच्या यात्रामध्ये जाऊया विसर्जनाच्या. माझी व्हिडिओ काय
The beauty of Konkan, and this is a rain of तू नको आताच थांब, मी तुला बोलवतो. येदा त्या पाण्याला घेऊया. गेलो गणपती आले. आमच्याकडे आरत्या अशी केल्या जातात की अशी एकदम लाईनीमध्ये लावणं सगळे गणपती. ही वरती आमची सगळी वाडीची गणपती आहे, आईची पण वाडीची गणपती आहे. त्या लागतात खाली एक एक करून बघू शकता. तर घेऊन असेल घेऊन येईल बघायला प्लीज. पण आमची ह्याच्यामध्ये असेच गणपती हे केले जातात लावले जातात. रत्नागिरी त्या बाजूला भरपूर डिफरंट स्टाईलमध्ये आले, भरपूर अलग अलग ह्याच्यामध्ये होतं. बाप्पा निघालास का? थांबणार रे थोडे दिवस. तू असला की मन प्रसन्न असतं. थोरांपासून ते पोरांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तुझी आई बोलावतीये का? सांग ना त्यांना 2 दिवस उशीर होईल म्हणून. तू प्रत्येक वेळी असाच करतोस. येताना आनंद घेऊन येतोस, पण जाताना मात्र सगळ्यांचे डोळे पाणावतोस. वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना. आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. पाठ घेऊन सगळे घरी निघालेले आहेत. आपण पण आपला पाठ घेऊन निघालो आहे घरी. पुढच्या वर्षी लवकर येईल बाप्पा असं वाटतं तर आहे. इनफॅक्ट लवकरच येणार नाही वाटते पुढच्या वर्षी बाप्पा. पाऊस पडतोय म्हणून जरा काही बोलू नाही शकत. चालेल. जरा वाईट वाटतंय बाप्पा गेल्याबद्दल, पण बरं आहे पुढच्या वर्षी यायलाच गेलाय तो. कोकणातले गणपती उत्सव.